इकडे महाविकास आघाडीचा सांगलीत नेमका कोणाचा उमेदवार असेल हे उद्या स्पष्ट होईल। उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे। ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेसचा दावा कायम आहे। त्यामुळे ठाकरेंचाच उमेदवार राहणार की काँग्रेसच्या विशाल पाटलांची लॉटरी लागणार, पाहूया। सांगलीच्या जागेवरनं काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरू असतानाच निर्णयाची गुढी उभारण्याचा इशारा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी दिलाय। ही पूर्ण जबाबदारी ही विश्वित कर्माने त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपयशी ठरतील असं मला वाटत नाही। आम्ही 5 वर्ष परिश्रम घेतलेत, कष्ट घेतले, जनतेपर्यंत पोहोचलोय आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे, उद्या गुढी उभारायची आहे, उद्या निर्णय होईल। विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं, पण शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे। याच पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणेसह सांगली तसंच भिवंडीच्या जागेवरही घोषणा होईल। सांगलीत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे, मात्र इथे काँग्रेसचा दावा आहे काँग्रेसकडनं सांगलीत विशाल पाटील इच्छुक उमेदवार आहेत। जे सांगलीत झाला तसाच भिवंडीत शरद पवार गटासोबत काँग्रेसचा तिढा आहे। भिवंडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडनं जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे इच्छुक आहेत। पहिल्या 2 टप्प्यांसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होतीये। मात्र या पत्रकार परिषदेआधी ठाकरे गटाकडनं संजय राऊत सांगलीच्या जागेवरनं वाद मिटल्याचं सांगतायत, तर सांगलीच्या जागेची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार असल्याचं सांगून पुन्हा काँग्रेसकडेच जागा येईल असा विश्वास व्यक्त करतायत। उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे, याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत। कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही, ना काँग्रेस पक्षाने घेतली, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली, ना शिवसेनेने घेतली। आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं। नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भागातल्या। तुम्ही ठाम आहात सांगली जागेवरती? आज आग्रही आम्ही ठाम आग्रही आहोत आज, परंतु आजच चर्चा करून निर्णय हा घ्यावा लागणार आहे। तो निर्णय आज होऊन जाईल। उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे असं काही आहे, घेणार आहोत। उद्या तर गुढीपाडवा आहे, एक शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण जाहीर करावी असं आमच्या सर्वांची इच्छा आहे। सांगलीत संजय राऊतांनी नुकताच 2 दिवसांचा दौरा केलाय। या दौऱ्यातनं राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांवर हल्लाबोल केला, नौटंकीही काढली आणि उमेदवार बदलणार नाही असंही ठणकावलं। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलं की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील। पण काँग्रेसही माघार घेण्यास तयार नाही। विश्वजित कदमांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आणि सकारात्मक निर्णयाचा विश्वासही व्यक्त केला। तर निर्णय होण्याआधी सांगलीमध्ये संजय राऊत 2 दिवस का आले असा सवाल विशाल पाटील करतायत। ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे। विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे। आता हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे, देशात राऊत साहेबांची मागणी आहे की त्यांनी बाहेर येऊन भाषणं करावीत। त्यातले 2-3 दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये। तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत 2-3 दिवस, त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे। त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे। सांगलीहून शंकर देवकुळेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।